नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता राज्याध्यक्षांच्या घरी लक्ष्मीपूजनाचा मोठा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी सार्थक आणि आनंदी घरामध्ये पूजा करणार असतात. त्यावेळी वृंदा आता सार्थक आणि आनंदीला पूजा करण्यासाठी नकार देते, कारण मुळात म्हणजे वृंदा आणि सुधा आनंदीला घरची सून मानतच नसतात. त्यावेळी आता अरविंद तिथे येतो आणि वृंदा आणि सुधाच्या नाकावर टिचून सार्थक आणि आनंदीला लक्ष्मीपूजन करण्यासाठी सांगतो. त्यावेळी आता अरविंद खऱ्या अर्थाने राजाध्यक्ष घराण्याच्या सुनेचा मान आनंदीला मिळवून देतो आणि सार्थक, आदर्श सगळेच आनंदीसाठी खूपच खुश असतात आणि गोड गुलाबीने सगळेच जण लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम करतात. इकडे आता घराबाहेर शलाका रांगोळी काढत असते आणि वृंदा तिथेच बसून दिवे लावत असते. त्याचवेळी आता तिथे केदार येतो आणि केदार विचारत असतो, मग झाली का सगळी दिवाळीची तयारी? त्यावर वृंदा केदारला बोलते, ही सगळी तयारी ना नेहमी सुधाच करत असते. केदार थोडा गडबडतो आणि तो विचारत असतो, तुमची ती नको असलेली सून आहे तरी कुठे? वृंदा बोलत असते, मी ना तिला बाहेरून कडी लावून आली आहे. तेव्हा आता केदारला खूपच मोठा धक्का बसतो. केदार बोलत असतो, अहो असं कसं, तिचा तर हा पहिलाच दिवाळी सण आहे. वृंदा आता टोमणा मारतच बोलत असते, या अगोदर पण दिवाळं काढलं आहे तिने आणि या अगोदर सुद्धा दिवाळी सण केलाच आहे, म्हणून तर तिथे राहिली नाही. असं आता आनंदीला टोमणा मारत असते. तेव्हा शलाका आणि केदार एकमेकांकडे बघून आनंदीसाठी हसत असतात आणि तिला काही ना काही बोलत असतात. तेवढ्यात आता सार्थक तिथे येतो. सार्थकने आनंदीसाठी छान गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा आता सार्थकच्या हातामध्ये बॅग पाहून केदार विचारत असतो, हे हातामध्ये काय आणलं आहे? तेव्हा सार्थक बोलतो, हे सगळं आनंदीसाठी आहे. आनंदी आहे कुठे? वृंदाने आता बाहेरून कडी लावलेली असते आणि नाटक करतच सार्थकला बोलत असते, तुझी लाडाची बायको आम्हाला काय माहिती, आणि घरामध्ये ती सकाळपासून आलीच नाही बाहेर. तेव्हा सार्थकला खूपच टेन्शन येतं. सार्थक आता आनंदीबद्दल विचार करतो, आनंदीला काय झालं असावं आणि ती सकाळपासून बाहेर का आली नाही. सार्थक आता घरामध्ये जातो. तेव्हा त्याला आदर्श बोलत असतो, तू आईच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देऊ नको. कदाचित आनंदीला बरं वाटत नसेल म्हणून ती रूममधून बाहेर नसेल आली आणि तू या सगळ्याकडे काहीच लक्ष देऊ नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. आदर्श आता सार्थकची समजूत काढत असतो, सार्थक आज लक्ष्मीपूजन आहे आणि घरामधील लक्ष्मी अशी खोलीत बसलेली चांगली दिसत नाही, त्यामुळे तुला आता आनंदीला बाहेर काढावं लागेल. सार्थक आता आदर्शला होकार देतो. सार्थकने आनंदीसाठी छान नऊवारी साडी आणलेली असते. घरामध्ये लक्ष्मीपूजनाची छान तयारी सुद्धा झालेली असते. सगळेच जण खूप खुश असतात. सार्थकने आणलेली नऊवारी साडी आनंदीने घातलेली असते आणि आनंदी आणि सार्थक एकमेकांसाठी खूपच खुश असतात. सगळेजण रेडी होऊन हॉलमध्ये येतात. तेव्हा आता आदर्श बोलत असतो, यंदाचं लक्ष्मीपूजन घरातल्या सुनेच्या हातातूनच झालं पाहिजे, म्हणजे सार्थक आणि आनंदीच लक्ष्मीपूजन करणार. तेव्हा आता सुधा बोलत असते, परंतु तुमच्या घरची सून आहे तरी कुठे? तसंही मी तिला सून मानतच नाही. तेव्हा आता मागून सार्थक आनंदीला घेऊन येतो. दोघं पण छान तयार झालेले असतात. सार्थक बोलतो, असं कसं, मानावंच लागेल, आणि ही इकडे आहे तुमच्या घरची सून. सार्थक आणि आनंदीला असं छान रेडी झालेलं पाहून वृंदाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. सगळे आश्चर्याचा धक्का बसल्यासारखे दोघांकडे पाहत असतात. परंतु अक्कूला आणि आदर्शला खूपच आनंद होतो. घरची सून म्हटल्यानंतर आनंदी खूपच छान दिसत असते. दोघे जण आणि अरविंद देखील आनंदी आणि सार्थकसाठी खूपच खुश असतो. सार्थक आता आनंदीला घेऊन खाली येतो. तेव्हा आता वृंदा बोलत असते, आनंदी नाही तर नेहमीप्रमाणेच सुधा आणि अरविंद या घराची पूजा करणार. तेव्हा आता आदर्शला तर खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी सुधा बोलत असते, वृंदा जे काही बोलत आहे ते बरोबरच आहे, कारण या मुलीला मी या घरची सून मानतच नाही आणि घरच्या सुनेचा मान असतो, त्यामुळे लक्ष्मीपूजन नेहमीप्रमाणे मीच करणार. तेव्हा आता सुधाचं असं बोलणं ऐकल्यावर वृंदाला खूप आनंद होत असतो. परंतु आदर्श, सार्थक, आकांक्षा यांना खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळी आता घरामध्ये खूप गोंधळ उडालेला असतो. काय करावं कोणाला काहीच कळत नसतं.
सुधा बोलत असते, आनंदी या घरची सून नाहीच आहे, कारण मी तिला या घरची सून मानतच नाही, त्यामुळे लक्ष्मीपूजन मीच करणार. तेव्हा आता सार्थक बोलत असतो, कोणी मान्य केलं नाही तरीसुद्धा चालेल, पण आनंदीच या घरची लक्ष्मी आहे आणि माझी बायको, त्यामुळे कोणी मान्य करावं अशी मी कोणाकडून अपेक्षा देखील करत नाही. आनंदीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. त्यातल्या त्यात तिला हे देखील आठवत असतं, मी या घरात कशासाठी आली आहे, मायलेकांना एकत्र करण्यासाठी, आणि हे सगळं माझ्या हातातून काय घडतं. तिला मात्र हे सगळं पाहून खूपच वाईट वाटत असतं. परंतु या सगळ्यामध्ये आनंदीचा देखील नाईलाज असतो. तिला सार्थकचं मन देखील जपावं लागतं. त्यामुळे आनंदी त्यावेळी सार्थकला काहीच बोलत नाही. लक्ष्मीपूजनाची सगळ्यांनी छान तयारी केलेली असते, परंतु लक्ष्मीपूजन करणार तरी कोण, असा सगळा प्रश्न घरातल्यांना पडलेला असतो. घरातल्या सुनेचा मान असतो लक्ष्मीपूजन करण्याचा. सुधा मात्र ऐकायला तयारच नसते. सुधा पाटावर जाऊन उभी राहते. तेव्हा आता अरविंद ठणकावून सगळ्यांना सांगत असतो, घरातील सुनेचा मान आहे आणि लक्ष्मीपूजन आनंदी आणि सार्थकच करणार. अरविंदचं असं बोलणं ऐकल्यावर सुधाला पण खूप मोठा धक्का बसतो. वृंदाला तर अरविंदची चीड येत असते, परंतु त्यावेळी ती काहीच बोलत नाही. सुधाचा पण नाईलाज होतो. सुधा आता पाटावरून खाली उतरते आणि आनंदी आता पाटावर उभी राहण्यासाठी जाते. सुधा आता नाराज होऊन मागे जात असते. आनंदी सुधाचा हात घट्ट पकडते आणि सुधाला खूप प्रेमाने बोलत असते, आई, मी जरी लहान असली तरी घरातल्या सुनेंना मोठ्यांनीच समजवायचं असतं आणि मोठ्यांनीच समजून घ्यायचं असतं ना. मग घरातील सुनेचा मान तुमचा देखील आहे आणि तुम्ही सांगाल तशीच इथे पूजा होणार. आता मात्र आनंदीचं असं बोलणं ऐकल्यावर सुधाचे डोळे पाण्याने भरतात. आनंदीला पुढे काय बोलावं काहीच कळत नसतं. आनंदीने सुधाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि ती सांगत असते, आई, तुमच्या सांगण्यावरूनच सगळं होणार. मी खूप लहान आहे आणि अशा गोष्टी मोठ्यांनीच समजावून सांगायच्या असतात. आता मात्र सुधाला तिची चूक कळालेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात, कारण वृंदाने सुधाचे भरपूर कान भरलेले असतात. सगळेजण सुधाकडे पाहून खूपच खुश होत असतात. सार्थकच्या चेहऱ्यावर तर वेगळाच आनंद असतो. आता मात्र सार्थक आणि आनंदी पूजा करण्यासाठी बसतात. तेव्हा मात्र दोघांकडे पाहून सुधाचे डोळे पाण्याने भरतात आणि विचार करत असते, मी या मुलीबद्दल किती वेगळा विचार केला होता. वृंदाने मला काय काय नको ते सांगितलं होतं, पण ही मुलगी तशी नाहीच आहे आणि मला आता मोठा पस्तावा होत आहे. मी या मुलीबद्दल खूपच घाण विचार केला होता, परंतु ती मुलगी सार्थकच्या आयुष्यात आली आहे तर फक्त हे घर जोडण्यासाठी, ना तर सगळी माणसं तोडण्यासाठी. ही मुलगी खूपच चांगली आहे आणि सगळ्यांना जोडूनच राहील. आता मात्र सुधाला खूपच पस्तावा होत असतो आणि आनंदाने सार्थक आणि आनंदीकडे पाहत असते. मित्रांनो, वृंदाच्या नाकावर टिचून सुधाने आता सुनेचा मान आनंदीला दिलेला आहे. पुढे जाऊन सुधा आता आनंदीचा खऱ्या मनाने स्वीकार करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.